दिली. मग तुम्ही हे बघा, दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करताना पुरुष मंडळींनी आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे, तुम्ही शस्त्राचे करता, अवजाराचे करता, आपल्याकडे ज्या गाड्या वगैरे आहेत त्यांची पूजा करता, पण तुमच्या घरात जी लक्ष्मी आहे, जी स्त्री आहे, आई आहे, मावशी आहे, बहिणी आहेत, म्हणजे तुम्ही ज्या घराचे डॉमिनंट आहात, ठीक आहे. डॉमिनंट म्हणजे कोण? प्रमुख माणूस आहे ना. राशन कार्डमध्ये कसं असतं, सगळ्यात मोठा या घराचा घरमालक कोण आहे असं. जर तुम्ही सेपरेट जर फॅमिली राहत असाल तर तुमच्या घरात ज्यावेळेला आईवडील नसतील, वेगळे असतील, ज्या घरात जी मोठी व्यक्ती आहे, ठीक आहे, जी स्त्री आहे, ते जे तुम्हाला पाया पडणं हे सुखाचं, समृद्धीचं, आणि तुम्ही म्हणता ना लक्ष्मी माझ्या घरात असंच नांदू द्या, तीच लक्ष्मी आहे तुमच्या घरात. ठीक आहे. तुम्हाला ह्याचं जर उदाहरण घ्यायचं असलं ना, जर तुम्ही तुमच्या घरातले बायकोला थोडंसं त्या दिवशी बाहेर काढून द्या, दीपावलीच्या दिवशीच तुम्ही जर तुमच्या बायकोला जर कुठं बाहेर पाठवून दिलं ना, तर तुम्ही बघा ते घर नसल्यासारखं वाटतं तुम्हाला. नाही, जे घर आहे ते त्या लक्ष्मीमुळेच आहे. त्यामुळं माझ्या आज या 93 जे क्लायंट आहे ते आता माझ्या जॉईंट झालेले आहेत ना, ते 93 पैकी जे 3 जरी लोकांनी या असं समजलं की बाई जी माझी बायको आहे तीच खरी लक्ष्मी आहे, तिनंच या घराला पुढं नेलेलं आहे. माझ्या मुलांना जे संस्कार वगैरे देते ते कधीही पुरुषाकडून संस्कार येत नाहीत, त्याला टाईमच नसतो. तो आपलं कमवण्याच्या नादामध्ये इकडे तिकडे सारखं भटकतच राहतो. आता एखाद्याला परमनंट जॉब असेल, सगळ्यांनाच असेल असं नाही. शेतकरी सकाळ संध्याकाळपर्यंत कामं करत राहतात, बरोबर का नाही. म्हणून आता या 3 जरी लोकांनी त्या लक्ष्मीचे जरी पाय दाबले ना संध्याकाळचे, बघा तुमचं जे जीवन आहे ना किती सुखद आणि सरळ आणि सोपे मार्गानं होईल बघा. आणि जे नवे जोडपे असलं का नाही, बरं का, जे कोणतरी नवं जोडपं जे असेल, आत्ता 1-2 वर्ष झाले असतील का नाही, त्यांनी जरी आपल्या बायकोचे आठवड्यातनं 2 वेळा जरी पाय दाबले का नाही, पाय सोडा, हात दाबत असेल, डोकं दाबत असेल, आणि नसेल तर पायाला खालच्या साईडला थोडं तेल लावून जरी मालिश केलं का नाही, तरी बघा ती रडूच येणार. तिला म्हणाल हिला काय झाले हो, एवढं कसं काय प्रेम करायला लागलं आहे नाही, म्हणाल की कसं काय. आणि समजा ती जेवण वगैरे बनवत असेल का नाही, एखादी पोळी तुम्ही पण भाजून द्या, काय ग माझं यो किती प्रेम करतोय मला ग बया, नजर ना लागो म्हणून एखादं आहे ना, मनातल्या मनात तरी म्हणाल ना. ठीक आहे. आता म्हणाल याला काय झालंय बाबा, याला काय नाही झालं, हे आपल्यासाठी वाक्य आहे, चांगले आहे. पण कसं आहे माहिती आहे का, लाईक करो. स्त्रीचं जीवन फार कष्टदायी आहे हो. सगळे मला सांगा, एकच काम जर तुम्ही मरूसपर्यंत करत असला तर तुम्हाला ते कसं वाटत आहे ना. आठवड्यातनं एकदा तरी कुठंतरी बाहेर फिरायला जरी गेलं, असं नाही की बाहेर गेल्यानंतर चांगलं मटण आणि हिन ती खायला प्यायला द्या, असंच म्हणतात ना संध्याकाळचं एखाद्या वेळेला फेरफटका मारायला. आजकाल जाते, हा मोबाईल आल्यापासून कोण जात नाही हो, जाते का कोण. हा मोबाईलच सर्वस्वी झाला आहे. नाही, याला ठराविक काळापुरतंच तुम्ही आपल्यापाशी घ्या. एक दिवस या मोबाईलचे उपयोग आणि दुरुपयोग दोन्ही, डिसॲडव्हान्टेज आणि ॲडव्हान्टेज दोन्ही पण तुम्हाला सांगतो. हा मोबाईलसारखं बाळगणं पण ठीक नाही, पण कसं आहे, हा मोबाईल पण आपला जीवनाचा एक अभिन्न अंग झालेला आहे, बरोबर का नाही. तुम्हाला हे सर्वांची ओळख पाहिजे. तुम्हाला कसं माहिती आहे का, मी तुमच्या कमेंटचे आता उत्तरं देतो हळूहळू, पण कसं आहे, मला एक जर टॉपिक जर तुम्ही दिलं का नाही, म्हणजे त्याला व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो. नवऱ्यांना शिकवा. मी असं का म्हणजे मी जयाला बऱ्याच वेळानंतर सांगितलं, ह्याच्यामध्ये तुझ्यामध्ये जे जॉईंट झालेले आहेत का नाही, ते सर्वजण कसे आहेत माहिती आहे का, लेडीज आहेत. आणि ह्या लेडीज कशा आहेत, थोडेफार दुःखी असतील है ना. जयाला कसे काय अटॅच झाले, कारण की जयू काय ही थोडी डिस्टर्ब होती. डिस्टर्ब कशी होती, मला पण टाईम नव्हता, त्यामुळे याला समजवणारं कोण नाही.